हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. आपल्याला लोकांसोबत प्रामाणिक राहायचंच आहे, पण स्वतःसोबत जास्त प्रामाणिक राहायचं आहे. समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतो यावर आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. आपण स्वतःसोबत प्रामाणिक आहोत ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण स्वतःला किती महत्त्व देतो हे खूप महत्त्वाचं आहे. प्रायोरिटी. आज आपण प्रायोरिटी याच टॉपिकवर बोलणार आहोत. आपली स्वतःची प्रायोरिटी. आपण स्वतःला किती प्रायोरिटी देतो. हे कलियुग आहे फ्रेंड्स. समोरची व्यक्ती आपल्याला प्रायोरिटी देते का, हे लक्षात घ्या. आपण ज्यांच्यासाठी धावून जातो, आपण ज्यांना सतत मदत करत असतो, ते आपल्यासाठी अवेलेबल असतात का? ते आपल्यासाठी धावून येतात का? आपल्यावर जेव्हा संकट येतात, जेव्हा आपल्यावर संकट येतात, ते आपल्यासाठी उभे राहतात का? आपण समोरच्याला जेवढी प्रायोरिटी आपण देतो, तेवढी प्रायोरिटी लोक आपल्याला देतात का? याचा विचार करा. आणि देत नसेल तर ते तिथेच थांबा. आपल्याला आपली प्रायोरिटी कमी नाही करायची आहे. ह्यामुळे कसं होतं ना फ्रेंड्स, हे बघा, मदत करणं खूप चांगली गोष्ट आहे. मदत करणं खूप छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पुण्याचं काम आहे ते. मदत आपल्याला करायची आहे, पण मदत कोणाला करायची आहे, कितपत करायची आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण कधी कधी कसं आहे फ्रेंड्स, आपण विचारसुद्धा आपण करत नाही समोरच्यासाठी, लगेच आपण धावून जातो, मदत करतो. कधी कधी समोरच्याला मदत केल्यामुळे आपलं नुकसान होतं. हे तुम्ही लक्षात घेतलंय का कधी? समोरच्याला मदत केल्यामुळे आपलं पण नुकसान होतं. कधी कधी महागात पडतं आपल्याला समोरच्याची मदत केल्यामुळे. बघा फ्रेंड्स, समोरच्या व्यक्तीला चांगलं पूर्णपणे माहिती असतं की ही व्यक्ती माझ्यासाठी लगेच धावून येईल, स्वतःची कामं टाकून. आणि ती व्यक्ती जर तुम्हाला कारणं देत असेल तुमच्या संकटाच्या वेळी, तरी सुद्धा तुम्ही त्यांना मदत करणार नाही फ्रेंड्स. आपल्याला आपलं महत्त्व जपायचं आहे. आपल्याला आपली प्रायोरिटी जपायची आहे. आपणच आपल्याला महत्त्व दिलं पाहिजे. समोरचे आपल्याला महत्त्व देणार नाहीत, हे लक्षात घ्या. समोरचा जर आपल्याला दुय्यम स्थान देत असेल ना, तर तिथेच थांबा तुम्ही. त्याच्यासोबत पुढे नका जाऊ. मैत्री असेल तरी सुद्धा. कारण समोरच्याला आपण खूप हवी ती मदत करतो, खूप हवी ती मदत करतो, कारण आपण स्वतः चांगले आहोत. आणि आपली स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका फ्रेंड्स. आपली स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यांशी करू नका. आपण खूप चांगले आहोत स्वतः. दुसऱ्यांशी आपली तुलना करायची नाहीये, अजिबात नाही करायची. आपण जसे वागतोय प्रामाणिक, आपल्याला तसंच वागणं ठेवायचं आहे.
पण आपली प्रायोरिटी, आपलं महत्त्व जपूनच. दुसऱ्यांना मदत करायच्या नादात तुम्ही आपलं स्वतःचं महत्त्व गमावू नका, स्वतःचा स्वाभिमान नका गमावू. स्वतःचा स्वाभिमान जपा. स्वतःचा अपमान करून आपल्याला दुसऱ्यांची मदत करायची नाही आहे. तो जर आपल्याला महत्त्वच देत नाही, आपल्याला सतत आपला अपमान करतोय, तरी सुद्धा आपण त्याच्यासाठी धावून जातोय. नाही करायचं आपल्याला असं. त्यामुळे आपण आपलं नुकसान करून घेऊ. त्या माणसाने आपल्याला गृहीत धरलेलं असतं की नाही, हा माणूस येईल, ह्याच्याकडे मदत मागितली की हा लगेच देईल, करेल मदत. कधी कधी तुम्ही सुद्धा मदत मागून बघा. तुम्हाला त्या क्षणाला मदत मिळते का त्या व्यक्तीपासून, त्या व्यक्तीकडून? संकटात असताना तुम्ही धावून जात असाल तर त्या व्यक्तीकडून सुद्धा कधीतरी मदत मागून बघा. तुम्हाला गरज नसेल ना तरी मदत मागून बघा, परीक्षा घ्या. तर तुम्हाला समजेल समोरचा माणूस कसा आहे ते. मदत करा फ्रेंड्स, मदत आपल्याला नक्की करायची आहे. पण जर तुम्हाला महत्त्व नसेल भेटत, आपल्या स्वतःला जर तिथे महत्त्व नसेल, प्रायोरिटी मिळत नसेल, तर आपण चुकतो स्वतः. समोरचा हा विचार करत असतो, जाऊ दे, ह्याला काय, समोरचा आपल्याबद्दल तेवढा चांगला विचार नाही करत कधी कधी. त्यामुळे आपल्यालाच आपला विचार करायचा आहे. स्वतःची प्रायोरिटी जपा. आपल्याला आपलं स्थान आपल्या स्वतःमध्ये जपायचं आहे. जग जाहीर नाही करायचं आहे. आपला स्वाभिमान जपायचा आहे. आपल्याला आपलं अस्तित्व गमवायचं नाही आहे, आपला स्वाभिमान गमवायचा नाही आहे. आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. तुम्ही समोरच्यासाठी कधीही अवेलेबल राहाल, स्वतःचा विचार न करता, कसं चालेल? याने आपलं महत्त्व शून्य. मग ती समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याला किंमत नाही देत. बोलतो येतोय ना, येऊ देत. हेल्प करतोय ना, करू देत. आपलं नुकसान नका करू, आपलं स्वतःचं नुकसान नका करू फ्रेंड्स. स्वतःचं अस्तित्व नका गमवू, स्वतःचा अपमान नका करून घेऊ. तेच सांगेन मी. स्वतःला आधी प्रायोरिटी द्या. समोरच्याला सुद्धा द्यायचंच आहे महत्त्व, पण आधी स्वतःला द्या. आधी स्वतःला द्या, मग समोरचा. नक्की विचार करा या गोष्टींचा. लोकांची परीक्षा घ्यायला शिका, तर तुम्ही माणसं ओळखू शकाल. प्रयत्न करा. मी जे बोलली त्याचा विचार करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. चांगल्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.
तुमच्या भल्याच्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगत आली आहे. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.